आम्ही ना भाऊ पुण्याहून आहे ना घरी परत येताना आहे ना आमच्याच मागे चालणारी लक्झरी ना इतकी भयंकर आग लागली ना भाऊ. विचारू नका आणि ते कसं काय लागली मी तुम्हाला आहे ना पुढे सांगतो. तर आहे ना भाऊ जसं आम्ही गावाकडून आहे ना पुण्याला गेलेलो होतो 2-2.5 महिन्यापासनं. त्याच्यानंतर आहे ना आज जाऊन कुठेतरी ना 3-4 दिवसाची सुट्टी मारून घराकडे आज आलेलो होतो आम्ही. तर आहे ना आम्ही आलेलो होतो कॅबिनमध्ये. आता ₹300 मध्ये तर कॅबिनमध्येच बसावं लागेल. पण आमचं नशीब इतकं छान होतं की आम्हाला डायरेक्ट आहे ना 5च जण होतो आम्ही कॅबिनमध्ये. तर मोकळं-चोकळं आलो मस्त. तेवढ्याच आहे ना भाऊ पाट्यावर घरच्यांना घेण्यासाठी बोलून घेतलेलं होतं. पण आहे ना भाऊ लक्झरीवाल्यांनी ना घरीपर्यंत सोडायला पावलं कारण की आम्ही कॅबिनवाला होतो ₹300 मध्ये आलो होतो. हे चुकीचं आहे ना. तर आहे ना भाऊ मोजून 15 मिनिटं सुद्धा झोप लागली नाही कारण की पुण्याची सवय होती. त्याच्यामुळे ना डायरेक्ट खासखुस करायला ना लागून गेलो. आता आहे ना भाऊ घरी आल्यानंतर आयतीच्या आणि आयत्या ताट जवळ येणार आहे तर माहितीच होतं. पण एवढं बी सोपं नव्हतं कारण की तिथं आम्ही ₹10 गल्लाच पण चहा पीत नाही. तेवढं पण मागं होतं आम्हाला. आणि ना भाऊ 4 दिवस सुट्ट्यात होत्या पण तेवढ्याच आपला सेटअप करणं गरजेचं होतं कारण की अभ्यास बी करायचा आहे भाऊ कारण की पेपर आहे. काय करता? आता आहे ना भाऊ तुमचा ब्लॉगर घरी आलेला आहे आणि इडली सांबार बनणार नाही असा विषय होणार आहे का? मम्मीनी ना रात्रीपासूनच सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. पण सकाळी फक्त आहे ना इडली वगैरे करायची होती, सांबार वगैरे करायचं होतं. हा भाऊ तसाच विषय आहे. मम्मीनी बनवलेलं इडली सांबार आहे ना बाहेर कुठेच भेटणार नाही कारण की मम्मीचा एक्सपिरियन्स लई खतरनाक आहे बरं का. तर आहे ना भाऊ मला घरी यायला थोडासाच टाइम झालेला होता. तेवढ्यात फोन येतो की बसला ना खूप बेकार आग लागलेली आहे आमच्या गावाच्या फाट्यावर आणि ना त्याच्यामध्ये लोक सुखरूप बाहेर आलेले आहेत. पण आहे ना माझं तुम्हाला एकच सांगणं आहे मित्रांनो, नीट जगा आणि जगू द्या.